नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रितिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 2.2चा जी हेलन केलर आणि ॲनी सुलिव्हन यांची स्टोरी आहे, खूप मोटिवेशनल स्टोरी आहे, तर त्याचा पार्ट 1 ज्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की हेलन केलरनं आपलं लाईफ कशाशी कंपेअर केलेलं आहे. जसं त्या समुद्रामध्ये भरकटलेल्या एका नावेबरोबर कंपेअर केलेलं आहे. त्याचबरोबर मग ही नाव आता किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणतरी माझ्या आयुष्यात येतं आहे हे माझ्या लक्षात आलं, अँड दॅट वॉज ॲनी सुलिव्हन. ओके, मग ते ॲनी सुलिव्हन त्यांना भेटल्या आणि भेटल्यानंतर त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्या दिवशी मला एक वेगळाच फील झाला. इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. ओके, सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट पार्ट 2. पार्ट 2मध्ये आपल्याला काय पाहायचं पहा. ओके, सो लेट स्टार्ट. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गिव्ह मी अ डॉल. ओके, सो दिस इज द मॉर्निंग आफ्टर द फर्स्ट डे. ओके, पहिल्या दिवशीची मॉर्निंग झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं बघा मॅडमनं. माय टीचर केम, माझ्या मॅडम आल्या, ॲनी सुलिव्हन आल्या. शी लेड मी इन टू हर रूम, आणि त्यांच्या रूममध्ये मला घेऊन गेल्या. अँड घेव मी अ डॉल. ओके, आणि मला काय केली, एक डॉल दिली. ओके, आता हे वाक्य जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर एक गोष्ट लक्षात येईल पहा तुमच्या. सपोज आता या ठिकाणी घेव मी अ डॉल कुणी दिलेली आहे, ॲनी सुलिव्हन. आपण सपोज त्याच्यासाठी शी हा सब्जेक्ट घेऊया. ठीक आहे, शी घेव मी अ डॉल असं वाक्य बरोबर आहे. शी घेव मी अ डॉल. आता हे जर वाक्य व्यवस्थित बघितलं तर हा आहे तुमचा सब्जेक्ट. ओके, हे आहे V2 वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे, आणि हे मी हा पण ऑब्जेक्ट आहे आणि हा अ डॉल हा सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, सो दिस सेंटेन्स कंटेन्स 2 ऑब्जेक्ट्स. ओके, म्हणजे कधी कधी वाक्यात 2 ऑब्जेक्ट्स येतात. आता हे जे मी वापरलं आहे ते कोणासाठी वापरलं आहे, तर हेलन केलरविषयी वापरलं आहे, आणि हे जे अ डॉल आहे ते डॉलविषयीच वापरले. म्हणजे ह्याच्यातलं ऑब्जेक्ट शोधायला तुम्हाला 2 प्रश्न विचारावे लागतील. ओके, आपल्याला हे तर माहिती आहे की वेन वी फाइंड द ऑब्जेक्ट वी आस्क द क्वेश्चन विथ व्हॉट. ओके, व्हॉट डीड शी गिव्ह मी, व्हॉट डीड शी गिव्ह मी, उत्तर काय भेटेल तुम्हाला, अ डॉल. ओके, म्हणजे व्हॉटनं जर प्रश्न विचारला तर तुमचं जे उत्तर येतं आहे ते अ डॉल असेल. ओके, आणि जर असा प्रश्न विचारला म्हणजे मी हे उत्तर पाहिजे मला, तर प्रश्न काय विचारावं लागेल तुम्हाला, हुम डीड शी घेव अ डॉल, म्हणजे कोणाला आपण जसं म्हणूया. ठीक आहे, कोणाला तिनं काय केली, डॉल दिली. म्हणजे या ठिकाणी काय होते बघा, कोणाला यानं प्रश्न विचारावं लागतं, आणि इथं काय या शब्दानं म्हणजे व्हॉटनं प्रश्न विचारावं लागतं. ज्यावेळेस आपण व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि जे ऑब्जेक्ट आपल्याला सापडतं ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, ते कुठलं असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट, लक्षात घ्या. आणि आपण जर समजा आपण प्रश्न कशाने विचारला, होमने विचारला, आणि ते जर उत्तर निघालं तर ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सजीव घटक कुठून उत्तर येणार आहे, तर इथून येणार आहे. मग हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. आणि निर्जीव घटक जो इथे येतोय व्हॉट हे निर्जीवच असणार आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. लक्षात घ्या की कधी कधी वाक्यात 2 ऑब्जेक्ट्स येतात. ठीक आहे, त्यातलं जे सजीव घटकाला फॉलो करतं ते कुठलं असतं, तर ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जे निर्जीव घटकाला म्हणजे जे व्हॉटचं उत्तर असतं ते कोणाला शो करतं, तर ते शो करतं डायरेक्ट ऑब्जेक्टला. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे ऑब्जेक्टचे 2 प्रकार आहेत. मग तुम्हाला व्हॉईस करताना हे दोन्ही ऑब्जेक्टची गरज पडते. मग तुम्हाला जर व्हॉईस करताना दोन्ही पद्धतीने केलं तरी चालतो. मग याचा व्हॉईस कसा व्हायला पाहिजे बघा, अ डॉल. ओके, सिम्पल पास्ट असल्यामुळे तुम्हाला वॉज किंवा वर घ्यावं लागेल. मग काय येईल, अ डॉल वॉज. ओके, पुन्हा गिव्हचं V3 गिव्हन, अ डॉल वॉज गिव्हन मी बाय हर. ओके, आणि जर मी हा सब्जेक्ट घेतला, तुम्ही सब्जेक्ट म्हणून जर घेतलं मीला तुम्ही म्हणजे सुरुवातीला. ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर सुरुवातीला घेतलं तर या ठिकाणी मीचा चेंज घ्यावा लागेल तुम्हाला आय. मग उत्तर काय होईल, त्याचा PV काय होईल बघा, आय वॉज गिव्हन अ डॉल बाय हर. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा व्हॉईस बनवू शकता. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ओके, सो लेट्स कम टू द नेक्स्ट लाईन. The little blind children at Perkins Institute had sent it and Laura Bridgman had dressed it. But I did not know this until afterward. ओके, म्हणजे मॅडम माझ्याकडं आल्या अँड गेव मी अ डॉल, आणि मला काय दिली, एक डॉल दिली. जी डॉल, त्या डॉलविषयी माहिती दिलेली पहा. जी कोणी दिली होती, द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन्स. ओके, तर पर्किन्स इन्स्टिट्यूट जे आहे तर तिथल्या मुलांनी काय केली होती, ती डॉल मला दिलेली होती.
अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट, आणि त्याला सजवण्याचं किंवा त्याचं ड्रेसिंग वगैरे करण्याचं काम कोणी केलं तर लॉरा ब्रिजमॅन यांनी केलं तर. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड, पण हे मला त्यावेळेस नव्हतं माहिती, ते खूप दिवसानंतर मला माहिती झालं. वेन आय प्लेड विथ अ लिटिल वाईल Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. Okay, so I was busy with playing with the doll. त्या छोट्याशा बाहुलीबरोबर मी काय करत होते, खेळत होते. पण थोड्या वेळानंतर अ लिटिल म्हटले, थोड्या वेळानंतरच काय झालं, मिस सुलिव्हॅन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड, आणि त्यांना हळूवारपणे माझ्या हातावरती काहीतरी लिहिलं, आणि तो वर्ड होता DOLL. ओके, तो वर्ड पहिल्यांदा काय केला, मिस सुलिव्हन यांनी माझ्या हातावरती लिहिला बोटांच्या साह्यानं. ओके, विथ द फिंगर्स. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले अँड ट्राईड टू इमिटेट इट. ओके, आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले, आणि मला तो वेगळंच काहीतरी वाटलं की आपल्या हातावरती एक बोटांचा एक खेळ खेळला जातो, म्हणजे बोटं काय केले जातात, चालवले जातात, हे माझ्या लक्षात आलं. अँड आय ट्राईड टू इमिटेट इट, आणि मी सुद्धा प्रयत्न केला त्याला इमिटेट करण्याचा. इमिटेट म्हणजे काय, कॉपी करणे, म्हणजे मी सुद्धा माझी बोटं त्याच्यावरती चालवण्याचा एक थोडासा प्रयत्न केला. म्हणजे मॅडमनं जसं त्याचं हे केलं, ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, फिंगर प्ले केलं, तसं मी सुद्धा माझ्या बोटाच्या सहाय्यानं करायला सुरू केलं. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. आणि जेव्हा when I finally succeeded, आणि मी जेव्हा शेवटी प्रयत्न केला आणि त्याच्यातून मी सक्सेस झाले, मेकिंग द लेटर्स करेक्टली, कशात, ते करेक्टली लिहिण्यात किंवा फिंगरनं ते ड्रॉ करण्यात, तेवढ्यापुरतं. आय वॉज फ्लश्ड विथ अ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड, आणि मी एक प्रकारे काय झाले होते, फुलून गेले होते. फ्लश म्हणजे काय, फुलणे, फुलून गेले. कशामुळं फुलून गेले, तर ते मला लिहिता आलं, मी सक्सेस झाली त्याच्यामध्ये. अँड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड, आणि माझ्या चेहऱ्यावर एक बालहास्य म्हणूया किंवा एक लहान मुलं जशी खुश होतात तसं एक खुशी माझ्या चेहऱ्यावर आली. त्याचबरोबर मला स्वतःचा अभिमानसुद्धा वाटायला लागला की येस, आय हॅव डन इट, मी सुद्धा हे करून दाखवलं, असं मला एक आनंद वाटला. Running downstairs to my mother, I held up my hands and made the letters for doll. आणि लगेच मी काय केले, आय वॉज सक्सिडेड, मी आता सक्सेस झाले होते. सो आय जस्ट वॉन्ट टू शो दिस टू माय मदर, येस आय हॅव डन इट. ओके, मग मला हे आईला दाखवायचं होतं. सो रनिंग डाऊनस्टेअर्स, मी लगेच पायऱ्या उतरले, टू माय मदर अँड हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल, आणि मी DOLL, मी माझ्या हातावर आईला तिथं काढून दाखवलं. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इवन द वर्ड एक्झिस्टेड. ॲक्च्युली इट वॉज व्हेरी स्ट्रेंज टू मी. आय डोंट नो की दॅर इज एनी वर्ड लाईक DOLL. ओके, ओनली आय वॉज डुईंग दॅट की आय कॅन डू समथिंग, आणि मला फक्त एवढंच कळत होती की मला काहीतरी करता येते. ओके, आणि मला माहिती नव्हतं काय, आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड, मी एखादा शब्द लिहिते हे मला माहिती नव्हतं, कारण तेवढा सेन्स मला अजून आलेलाच नव्हता. वेन दॅट वर्ड एक्झिस्टेड किंवा इवन दॅट वर्ड एक्झिस्टेड, किंवा तो एक शब्द आहे आणि तो शब्द अस्तित्वात आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे, हे मला अजिबात त्यावेळेस कळलेलं नव्हतं किंवा मला माहीत नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन अँड आय वॉज ओनली इमिटेटिंग. मी फक्त काय करत होते, इमिटेट करत होते. जसं माकडं एखाद्या गोष्टीचं अनुकरण करतात. ओके, इमिटेशन म्हणजे काय, इथं अनुकरण म्हणूयात, तर त्या माकडासारखं मी फक्त अनुकरण करत होते. इन द डेज द फॉलोड आय लर्न टू स्पेल्ड इन दिस uncomprehending way a great many words, among them pin, hat, cup and few verbs like sit, stand and walk. ओके, सो इन द डेज दॅट फॉलोड, आणि त्याच दिवसांच्या दरम्यान मी काय शिकले, आय लर्न टू स्पेल दिस अनकॉम्प्रेहेंडिंग वे ऑफ ग्रेट मेनी वर्ड्स. अनाकलनीय, अनकॉम्प्रेहेंडिंग म्हणजे काय, लक्षात आलेलं नाही, मी फक्त करते ते मला बरं वाटतंय आणि मला त्याच्यातून समाधान वाटतंय, मी म्हणून करत गेले. आणि त्याच्यातून मी काय काय शिकले, अमंग देम पिन, हॅट, कप ऑर फ्यू वर्ब्स लाईक सिट, स्टँड, वॉक. म्हणजे मॅडमनं माझ्याकडून ह्या गोष्टी सगळ्या करून घेतल्या. ओके, हळूहळू. आणि बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आणि मला हे कळायला की प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव असतं, हे कळायला काही आठवडे गेले होते.
म्हणजे काही आठवडे मॅडम माझ्याबरोबर राहिल्या, तेव्हा कुठे मी हे शब्द काय केले समजायला किंवा ते शब्द माझ्या बोटाच्या साह्यानं हातावर लिहायला मी काय झाले शिकले. म्हणजे याच्यामध्ये काही लगेचच शिकले असं आहे का, नाही, तर काही आठवडे मॅडमचे मी खर्ची घातले होते. One day while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap also, spelled DOLL, and tried to make me understand that doll applied for both. ओके, आणि काय झालं पहा, वन डे वाईल आय वॉज प्लेईंग विथ माय न्यू डॉल, आणि मी माझ्या नवीन डॉलबरोबर काय करत होते, खेळत होते, ज्या डॉलची मला आता माहिती झाली आहे. ओके, कारण जी वस्तू माझ्या हातात दिली की मॅडम DOLL लिहितात, मग ती डॉल आहे, मग हे माझ्या लक्षात आलं आणि मी काय केलं, तीच डॉल घेऊन काय करत होते, खेळत होते. मिस सुलिव्हॅन पुट माय बिग रॅग डॉल इन टू माय लॅप ऑल्सो, आणि हळूच एक जी काही चिंध्यापासून तयार केलेल्या ज्या असतात ना, चिंध्या भरून बनवलेल्या डॉल, तर तशी एक डॉल त्यांना माझ्या काय केली, मांडीवरती सुद्धा ठेवली. अँड स्पेल्ड, आणि त्याच्यावर नंतर पुन्हा ती वस्तू ती मांडीवर ठेवली आणि पुन्हा काय लिहिलं, DOLL. ओके, सो अँड ट्राय टू मेक मी अंडरस्टँड, आणि त्याच्यातून मला काय करत होत्या, त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या काय, दॅट डॉल अप्लाइड टू बोथ, म्हणजे तुझ्या आधी जे हातात आहे दॅट इज ऑल्सो डॉल, अँड आय हॅव गिवन यू नाव विच इज ऑन युअर लॅप, दॅट इज ऑल्सो डॉल. म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी एकच शब्द आहे डॉल, म्हणजे डॉल हे याला पण म्हणतात आणि याला पण म्हणतात, हे सांगण्याचा मॅडम प्रयत्न करत होत्या. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड मग अँड वॉटर, आणि त्याच्याच आधी काही वेळापूर्वी आमचं टसल झालं होतं, म्हणजे संघर्ष किंवा आमचं थोडक्यात म्हणजे काय म्हणून आर्ग्युमेंट्स म्हणूयात, भांडणंच थोड्या फार प्रमाणात, म्हणजे खूप आर्ग्युमेंट झाल्या होत्या. कशाबद्दल, मग अँड वॉटर, म्हणजे मग कशाला म्हणायचं आणि वॉटर कशाला म्हणायचं, याच्यामध्ये थोड्याफार आर्ग्युमेंट्स आमच्या झाल्या होत्या. मिस सुलिव्हॅन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी, द मग इज मग अँड द वॉटर इज वॉटर, बट आय परसिस्टेड इन कंपाऊंडिंग द टू. म्हणजे मॅडम मला सांगत होत्या की अरे याला मग म्हणतात आणि याला पाणी म्हणतात, पण मी कन्फ्यूज व्हायचे, याला मग म्हणायचे त्याला पाणी म्हणायचे, म्हणजे माझ्याकडून काय व्हायचं ते लक्षात राहत नसायचं. म्हणजे हातावर पडलंय, मग ते कशाच्या सहाय्याने टाकले, पाणी टाकलंय मगच्या सहाय्यानं, पण वाटायचं मला की टाकलंय तो मग आहे आणि ज्याच्या सहाय्याने टाकलंय ते पाणी आहे, म्हणजे त्या शब्दामध्ये, कारण तिनं ते पाहिलेलं नाही. ओके, तिला ते फीलद्वारे फक्त दाखवायचं आहे, शो करायचं आहे, ठीक आहे, म्हणून तिचं ते कन्फ्युजन होत होतं. म्हणजे मॅडम सांगण्याचा प्रयत्न करत होते का गं हे पाणी आहे याला पाणी म्हणायचं आहे, हे मग आहे याला मगच म्हणायचं आहे, पण मी काय करायचे, कन्फ्यूज व्हायचे. ओके, सो काय झालं मग नंतर बघा, बट आय परसिस्टेड इन कंपाऊंडिंग द वे, परंतु मी प्रत्येक वेळेस काय करत आलेले, त्या गोष्टीवर कन्फ्यूजच होत आलेले, म्हणजे मिक्स करायचे, मी हे याला म्हणायचे ते त्याला म्हणायचं. इन डिस्पेअर, आणि मग शेवटी डिसअपॉइंटिंगली काय केलं, शी हॅड ड्रॉप द सब्जेक्ट फॉर अ टाईम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. आणि मग त्यांना ती हातातली जी वस्तू होती त्या वस्तू काय केल्या, हातातला जो मग होता तो काय केला, खाली टाकून दिला, खाली ठेवला. कशासाठी बघा, फॉर द टाईम, काही वेळासाठी, ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी, म्हणजे काय की थोडा वेळ जाऊ द्या, पुन्हा तिच्या लक्षात आणून देऊ आपण, अशा अर्थानं फक्त थोडा वेळ तिनं काय केला, ब्रेक घेतला मॅडमनं, म्हणजे पुन्हा नवीन सुरू करण्यासाठी. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स ॲट अँड सीझिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. आय बिकेम इम्पेशंट म्हणजे काय, पेशंट्स म्हणजे काय, म्हणजे संयम, पण आता इम्पेशन्स आलं. इम्पेशंट म्हणजे काय की मी असंयमाने किंवा मी अगदी काय म्हणूया, आता पण एखादी गोष्ट अगदी घाईमध्ये करायची अशा पद्धतीनं एखादी गोष्ट करण्यासाठी अतिघाई करतो ना आपण, तर त्या अतिघाई नाही किंवा थोडा संयम सोडून ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स, तिनं जो पुन्हा प्रयत्न केला होता, म्हणजे पुन्हा मग आणि ते वॉटर क्लिअर करण्याचा. सो सीझिंग द न्यू डॉल, मग मी ती जी डॉल आहे ती हातात घट्ट धरली अँड डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर, आणि जोरात काय केली, खाली टाकून दिली. डॅश म्हणजे काय केली, जोरात एखादी वस्तू काय करणे, फेकून देणे. तर मी काय केलं, जोरात ती वस्तू खाली, ती जी डॉल आहे ती काय केली, खाली फेकून दिली. ओके, जी नवीन डॉल होती ती डॉल, चिंध्याची डॉल नाही.
पुढं काय म्हटलं बघा, आय वॉज किनली डिलायटेड वेन आय फेल्ड द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. आणि ज्यावेळेस ती डॉल टाकली खाली, ती फुटली, मग तिचे जे फ्रॅगमेंट्स म्हणजे काय तुकडे जे झाले, ते तुकडे माझ्या पायाला लागले आणि मला ते तुटल्याची मजा वाटली. ओके, म्हणजे ती गोष्ट केली ह्याची मला काय वाटली, मजा वाटली. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटब्रस्ट. म्हणजे मला ह्या गोष्टीचं दुःखही वाटलं नाही. सॉरो म्हणजे काय, दुःखही वाटलं नाही आणि मला थोडा पश्चातापही झाला नाही. जे मी केलं आहे त्या गोष्टीचा जो उद्रेक मी झाला माझ्याकडून आता, म्हणजे कशाचा उद्रेक झाला आहे तर चुकीचं झालं आहे ते, पण त्याचं मला काहीही वाटलं नाही. ना की दुःख, ना की पश्चाताप. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. मला बाहुल्या आवडतच नव्हत्या. इन द स्टील डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ड देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट ऑर टेंडरनेस. मला ह्या जे काय अंधकारमय जग होतं त्या जगात मला कधीही या गोष्टी काय झाल्या नाहीत, आवडल्या नाहीत. तर मी राहत होते त्या जगामध्ये अजिबातच टेंडरनेस म्हणजे काय, हळवेपणा अजिबातच नव्हता. म्हणजे आत्तापर्यंत किंवा भावनाकुलता म्हणून आपण त्याला, की एखादी भावना माझ्याबद्दल कधी व्यक्तच केली जात नव्हती. त्याच्यामुळे नेहमी मी अशी रिॲक्ट व्हायची. कारण आईवडिलांनी ज्यावेळेस तिला बिहेव करत होते तिच्याशी, तर ते तिला समजून घेऊन करतच नव्हते. ठीक आहे, त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये टेंडरनेस, हळुवारपणा वगैरे अजिबात नव्हता किंवा स्ट्रॉंग सेंटिमेंट्स म्हणजे भावना तिच्याबद्दलच्या नव्हत्याच. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साईड ऑफ द हर्थ. ओके, अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आता काय केलं मॅडमनं, सो दोज वर द फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, तुकडे जे बाहुलीचे झाले होते. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स म्हणजे झाडू घेऊन ते एका बाजूला ढकलायला लागल्या. टू वन साईड ऑफ द हर्थ म्हणजे काय, घरात जी शेकोटी केलेली असते ना, तर त्या शेकोटीच्या एका बाजूला त्या ढकलायला लागल्या. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि माझं जे काही डिस्कम्फर्ट म्हणजे जे काही मला वेगळेपणा वाटत होता, ओके, तर तो आता माझा दूर झालेला होता हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे अस्वस्थता म्हणूयात आपण. शी बॉट मी माय हॅट अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. आणि माझी हॅट आणले आणि मला आता लक्षात आलं की येस डेफिनेटली आय एम गोईंग आउट. आता मी काय होणार आहे, बाहेर जाणार आहे. म्हणजे आता मी बाहेर सूर्याच्या किंवा बाहेरचं जे ऊन आहे त्या उन्हामध्ये आता मला जायला भेटणार आहे हे माझ्या लक्षात आलं. दिस थॉट इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट मेड मी हॉफ अँड स्किप विथ प्लेजर. आता काय झालं बघा, दिस थॉट म्हणजे हा विचार, इफ अ वर्डलेस सेन्सेशन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं अशाब्दिक म्हणूयात सेन्सेशन, अशाब्दिक भावना, मे कॉल्ड द थॉट. आणि माझ्या लक्षात आलं की यालाच काय म्हणायचं, विचार. म्हणजे तुम्ही काहीही न बोलता तुमच्या मनात काहीतरी येते, दॅट इज कॉल्ड थॉट. हे माझ्या लक्षात आलं. मेड मी हॉप अँड स्किप विथ प्लेजर. आणि मग मी काय केलं, ही गोष्ट जी आहे म्हणजे निशब्द जाणीवेला जर विचार म्हणायचे, तर मग आनंदानं उड्या मारण्यासारखं मला हा विचार काय वाटला. म्हणजे आता झालं आपण आनंदाने काय करूयात, होता उड्या मारतच आपण बाहेर जाऊयात. म्हणजे हा जो विचार आहे, कोणता विचार, की आपण आता बाहेर चाललो आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. आता हॅट आणून दिली आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं ना की मला बोललेत का ते कुठल्याही पद्धतीनं मला ना सांगितलं नाही, फक्त हॅट डोक्यावर घातले. म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं, चला आता आपण बाहेर जाणार आहेत. म्हणजे हा जो विचार आहे ना, ह्या विचारानं मी आनंदानं उड्या मारायला लागले. म्हणजे मला खूप आनंद झाला की चला आता आपण बाहेर चाललेलो आहोत. ओके, सो कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिंगर प्ले अँड स्पेलिंग अ वर्ड मेकॅनिकली अँड रायटिंग मिनिंगफुल वर्ड्स. व्हॉट इज द डिफरन्स. आता या दोघांमधला डिफरन्स काय बघा. फिंगर प्ले, व्हॉट इज मीन फिंगर प्ले. फिंगर प्ले मीन्स ओनली राईट ऑन समवन्स हँड्स विथ युअर फिंगर. ओके, तुमच्या हाताच्या साह्यानं तुम्ही त्याच्या, जसं आपण मागं आपण एखाद्याला टच केलं की ते कळतं की आपण काहीतरी करतोय. ओके, सो त्याच्यावर काहीतरी सांगणं, दॅट इज कॉल्ड फिंगर प्ले. ओके, स्पेलिंग अ वर्ड मीन्स इफ यू राईट अ वर्ड ऑन समवन्स हँड ऑर हिज स्किन, त्याच्या स्किनवर तुम्ही काहीतरी फिंगर प्ले करताय आणि लिहिताय. अँड रायटिंग मिनिंगफुल वर्ड. अँड रायटिंग मिनिंगफुल वर्ड मीन्स वॉट. ओके, मीन्स इफ यू राईट एनी वर्ड विच हॅव इट्स ओन मिनिंग. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्याला काय आहे, स्वतःचा असा अर्थ आहे. ओके, तर तसं लिहिणं म्हणजे तो झाला तुमचा
काय म्हणूयात आपण काय मिनिंगफुल वर्ड. ओके, मिनिंगफुल वर्ड म्हणजे फिंगर प्ले इन्व्हॉल्व्स असोसिएटिंग अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, एका विशिष्ट गोष्टीवर, विथ द टच ऑफ इट स्पेलिंग विदाउट नोईंग हाऊ इट साऊंड ऑर हाऊ इट इज प्रोनाऊन्स. आपल्याला माहिती आहे की हे कसं प्रोनाऊन्स होतं आहे, कसं बोललं जाते, नाही फक्त लिहिलं जाते. ओके, आणि रायटिंग अ मिनिंगफुल वर्ड इन्व्हॉल्व्स, ह्याच्यात काय इन्व्हॉल्व होतं, नोईंग द लेटर्स दॅट फॉर्म द वर्ड ॲज वेल ॲज इट्स मिनिंग. पण आपण ज्यावेळेस शब्द लिहितो त्यावेळेस त्याच्यातले शब्द कुठले कुठले आहेत, लेटर्स कुठले कुठले आहेत हे माहिती होतात आणि त्याचं एक मिनिंग असतं, ते सुद्धा मिनिंग आपल्याला माहिती होतं. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्डलेस सेन्सेशन अँड थॉट. वर्डलेस सेन्सेशन काय रेफर करतं, फिलिंग दॅट कॅनॉट बी नेम्ड. ओके, म्हणजे काय झालं माहीत, फक्त की टोपी घातली गेली म्हणजे मी बाहेर जाणार. ओके, इट डज नॉट हॅव काय म्हणत, ह्याला काय नाही आहे, ह्याला फिलिंग्ज आहेत फक्त. ओके, ह्याला नाव दिलेलं नाही आहे काही, फक्त ह्याला फिलिंगच आहेत. इट कॅन बी सीन ऑर इट कॅनॉट बी सीन ऑर हर्ड. हे पाहिलं जाऊ शकतं का, नाही. इट कॅनॉट बी सीन, इट कॅनॉट बी हर्ड म्हणजे ऐकलं जाऊ शकत नाही. हे जे थॉट्स म्हणजे मनामध्ये येणारे जे काही वर्डलेस सेन्सेशन आहे हे पाहता येत नाही किंवा हे ऐकलं जात नाही, ते म्हणजे आपोआपच ते काय होतं, इट हॅपन्स, इट फील. ओके, हे काय होतं, फील होतं. आणि अ थॉट ऑन द अदर हँड इज ॲन आयडिया, कॉन्सेप्ट. ओके, म्हणजे थॉट हा काय असतो, एक प्रकारची आयडिया असते किंवा एक प्रकारची कॉन्सेप्ट असते जी आपल्या मनामध्ये येते. ओके, अँड इट ऑल्सो कॅनॉट बी सीन, ही सुद्धा पाहिली जात नाही किंवा ऐकली जात नाही. थॉट्स ओनली रन्स इन आवर माइंड, ते आपल्या मनामध्ये फक्त काय करतात, खेळतात किंवा वाहतात आपण असं म्हणूयात. ओके, so now we will see some grammatical questions based on the passages. My teacher came, she led me into her room. आता बघा काय केलंय, यूज ॲज सून ॲज वापरायचं. ॲज सून ॲज वापरायचं म्हणजे काय, ॲज सून ॲज वापरतो आपण कधी दोन कृती घडलेल्या असतात एकाच्या नंतर एक, अशा वेळेस आपण वाक्याच्या सुरुवातीलाच काय करतो, ॲज सून ॲज वापरतो. ॲज सून ॲज नंतर पहिल्यांदा कृती घडलेलं वाक्य, नंतर कॉमा आणि नंतर कृती नंबर 2. म्हणजे पहिली कृती कोणती आहे, माय टीचर केम, आणि दुसरी कृती कुठली आहे, शी लेड मी इन टू हर रूम. मग काय येईल, ॲज सून ॲज माय टीचर केम, कॉमा शी लेड मी इन टू हर रूम. ओके, नाव कम ॲट सेकंड. आता दुसरा पाहूयात आपण. आता दुसरा काय प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न असा आहे, द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूट हॅड सेंट इट, ॲड अ क्वेश्चन टॅग. ओके, आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट कुठला आहे तुमचा लक्षात घ्या, द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन हा पूर्ण सब्जेक्ट आहे. नंतर हॅड आहे तुमचं व्हर्ब वापरले, ज्याला आपण काय म्हणू, हेल्पिंग व्हर्ब म्हणूया. ठीक आहे, पास्ट परफेक्ट शो करतं. मग तुम्हाला काय करायचं तर क्वेश्चन टॅगमध्ये वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह केला जातो. ओके, सो काय असायला पाहिजे याचं उत्तर, हॅड आलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब तुमचं, पण हे हॅड पॉझिटिव्ह आहे, कॉमा देऊ ना, पहिल्यांदा जसंच तसं वाक्य लिहायचं, नंतर हॅड, पण हे हॅडचं निगेशन घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल, म्हणून काय हॅडंट, आणि पुढं काय दे, कारण मुलं आहेत ना ते, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी दे, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय द्यावा लागतो, क्वेश्चन मार्क. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील क्वेश्चन टॅग करताना. नाव कम टू द नेक्स्ट, म्हणजे कॉमा हॅडंट दे असं घ्यावं लागेल. पुढं आय वॉज फ्लस्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. आता तुम्हाला वापरायचं काय पहा, नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, हे फक्त हेच नाही तर ते सुद्धा, अशा अर्थानं. अशा वेळेस दोन गोष्टी दिलेल्या असतात, पहिल्या गोष्टीच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्या गोष्टीच्या आधी बट ऑल्सो. आता बघा, आय वॉज फ्लस्ड विथ चाइल्डिश प्लेजर, ही पहिली गोष्ट दिली. कशानं फ्लश झालो आहे मी, विथ चाइल्डिश प्लेजर, आणि दुसरं आहे प्राईड. ओके, मग काय यायला पाहिजे वाक्य पहा, पहिलं कुठली गोष्ट आहे, चाइल्डिश प्लेजर. ओके, मग काय यायला पाहिजे वाक्य, आय वॉज फ्लस्ड नॉट ओनली विथ चाइल्डिश प्लेजर बट ऑल्सो प्राईड. म्हणजे फक्त या ठिकाणी हे जे आहे का एवढं इथपर्यंत, तर याच्या आधी नॉट ओनली आणि ह्या अँडच्या ऐवजी बट ऑल्सो, बस. बोथ अँडसुद्धा असंच, बोथ हे नॉट ओनलीच्या ऐवजी अँडला तर आहेच, असं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. आय लर्न टू स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. यातलं इन्फिनिटिव्ह कोणतं आहे, तर इन्फिनिटिव्ह तुम्हाला इथं सापडतं बघा, टू स्पेल. ओके,
2 + V1 याला आपण काय म्हणतो इन्फिनिटिव्ह. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. आता काय सांगितलं आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. परफेक्ट प्रेझेंटचा फॉर्म्युला काय आहे, परफेक्ट प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे एस प्लस हॅव हॅज प्लस V3 ओके प्लस ओ. मग आपल्याला काय करावं लागेल, यस आहे तुमचं आय ओके, म्हणून आयनं वाक्याची सुरुवात होईल. नंतर काय घ्यावं लागेल तुम्हाला, हॅव ओके, आयच्या पुढं आपण हॅव घेतो. आय हॅव, देन V3 ऑफ प्ले, प्लेईंगचं प्लेड काय होईल PLAYED प्लेड, आणि पुढचं जशाच तसं ओके. आय हॅव प्लेड विथ माय न्यू डॉल, जशाच तसं, बाकी काहीही चेंज होणार नाही. नेक्स्ट, आय हॅड नॉट लव्ड द डॉल, चेंज द व्हॉइस. आता बघा वाक्य कसं आहे, यातला ऑब्जेक्ट आधी कुठला आहे ते बघूयात. द डॉल हा ऑब्जेक्ट आहे ओके. हॅड नॉट हे तुमचं वर्ब आहे, V3 लव्ड आहे आणि सब्जेक्ट तुमचं आय आहे. मग आपल्या वाक्याची सुरुवात कशानं करणार, द डॉलनं करणार, कारण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला जातो. जे हेल्पिंग वर्ब आहे इथं ओके ते आहे हॅड ओके. मग हॅडचा बदल काय होतो, तर आपल्याला हॅडचा बदल घ्यावा लागतो हॅड बीन ओके. मग इथं काय घेणार, द डॉल हॅड नॉट बीन, निगेटिव्ह असल्यामुळं नॉट बीन. पुढं काय घ्यावं लागणार आपल्याला, लव्ड आणि बाय करून आयची द्वितीय काय होते सेकंड केस, तर ते होतं मी. अशा पद्धतीने तुमचं वाक्य होईल ओके. द डॉल हॅड नॉट बीन लव्ड बाय मी, अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल. नाव कम टू द 7th वन. 7वा प्रश्न पहा काय आहे. आय फेल्ड द फ्रॅगमेंट ऑफ ब्रोकन डॉल ॲट माय फीट. याचा सुद्धा चेंज द व्हॉइस करायचा आहे. आता काय बघा, काय फील झालं आहे, द फ्रॅगमेंट्स. मग तुम्ही काय करू शकता, हे सगळं तुमचं ऑब्जेक्ट घेऊ शकताय ठीक आहे. द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट वॉज फेल्ट बाय मी ओके. सॉरी, फ्रॅगमेंट्स आहे म्हटल्यावर वर यायला पाहिजे, वॉज येणार नाही, कारण या ठिकाणी बघा अनेक वचन आलेले ठीक आहे. फ्रॅगमेंट्स म्हणून काय यायला पाहिजे बघा, अजून एकदा सांगतोय उत्तर. द फ्रॅगमेंट्स वाक्याच्या सुरुवातीला, नंतर काय वर ओके WERE वर, त्याच्यानंतर फेल्ट हे ऑलरेडी V2 V3 सेम आहे, फेल्ट बाय आणि आयची द्वितीय पुन्हा मी. अशा पद्धतीने याचं उत्तर येणार आहे ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन. सी ब्रॉट मी माय हॅट. याचं सुद्धा चेंज द व्हॉइसेस करायचं आहे. अगेन स्टार्ट द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट. आता पहा याच्यात सुद्धा दोन ऑब्जेक्ट आहेत, मी आणि माय हॅट ओके. सो वी विल सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. माय हॅट वाक्याची सुरुवात होईल माय हॅट, आपण डायरेक्ट ऑब्जेक्टने घेतोय. ब्रॉट म्हणजे काय आहे, V2 आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, वॉज किंवा वर. मग माय हॅट वॉज घ्यावं लागेल, सिंग्युलर आहे ठीक आहे. माय हॅट वॉज ब्रॉट बाय हर, असं उत्तर येईल तुमचं ठीक आहे. माय हॅट वॉज, सॉरी M कॅपिटल काढा इथला, माय हॅट वॉज ब्रॉट बाय हर. आणि जर समजा तुम्हाला वाटतं आहे की मला सब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे ऑब्जेक्ट मला वापरायचं आहे इनडायरेक्ट जे आहे ते म्हणजे मी म्हटल्यावर काय घेणार, आय. त्याची प्रथमा काय होते, आय वॉज ब्रॉट, पुढं काय यायला पाहिजे बघा, तेच त्याचं जे वर्ब आहे ते घेतलं आपण ठीक आहे. आय वॉज ब्रॉट काय, माय हॅट बाय हर, असं वाक्य तुमचं येणार आहे ठीक आहे. तर इतकं सोपं आहे, अवघड असं याच्यामध्ये काहीही नाही. आपण व्हॉइस सोडवू शकतो आहे आणि 10वीला आपल्याला गरजेचं आहे व्हॉइस आपल्याला आत्तापासूनच येणं ठीक आहे. आय होप की पार्ट 2 मधल्या ज्या काही आपण पॅसेज बघितलं तो पॅसेज, त्याचबरोबर ज्या काही अदर कन्सेप्ट आपण घेतल्या त्या तुम्हाला समजल्या असतील ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके. थँक्यू.